आमचा विजन आम्ही 3 गोष्टीवर केंद्रित केलेला आहे, आरोग्य, शिक्षण आणि शेती. का आम्हाला 5 वर्षाचा निधी बरोबर मिळाला तर आम्ही बारामतीपेक्षा याला पुढे नेऊन दाखवू. म्हणजे हे काही आपला आश्वासन देण्याचे किंवा नारळ फोडायचे काम नाही. का त्या कार्यकर्त्यांनी स्वप्नात बी विचार केला नव्हता का असा बी आमच्या बरोबर एवढा विश्वासघात होईल, आणि त्यासाठी आम्ही ज्याच्या मागे लागतो ते करून दाखवतो. नमस्कार, मी रश्मी केडीकर. महाराष्ट्राच्या महासंग्रामात आज आपण आलो आहे तुमसर मतदारसंघात, आणि आता माझ्यासोबत तुमसरचे विद्यमान आमदार राजूभाऊ कारेमोरे आहेत, आणि सध्या आता त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, काय त्यांचं पुढचं नियोजन असणार आहे, विजन असणार आहे, जाणून घेऊयात. राजूभाऊ, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. एकंदरीतच आता तुम्ही विद्यमान आमदार आहात, सातत्याने तुम्ही कार्यरत आहातच, पण आता परत तुम्हाला उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली आहे. तर आता तुम्ही काय नवीन तुमचं विजन आहे, कशा पद्धतीने, कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही निवडणूक लढणार आहात? मुख्य गोष्ट म्हणजे मॅडम, आपला आमचा जो क्षेत्र आहे हा धान उत्पादक शेतकऱ्यांचे क्षेत्र आहे, आणि त्यामुळे धान उत्पादक शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि ग्रामीण भागातील अडचणी, ग्रामीण भागातील आपलं सुविधा, केलेले कामं आणि करावयाचे कामं आणि शहरी नागरी वस्त्यांचा आपला विकास या मुद्द्यावर आणि केलेला विकास या सर्व आपल्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक आपला लढणार आहोत आणि आपला जनतेच्या समोर आम्ही जाणार आहोत. आतापर्यंत दादा तुम्ही कुठले विकास कामं केले आहेत आणि कुठले राहिले आहेत असं तुम्हाला वाटतं? हे ज्यात आम्ही शेतकऱ्याचे धानाचे जे प्रश्न आहेत हे पुष्कळचे प्रश्न सॉल्व केलेले आहेत. म्हणजे मग त्याच्या धान आपला मोजण्याचा प्रश्न असो, का धानाच्या बोनसचा प्रश्न असो, किंवा आपला धानाच्या विक्रीचा प्रश्न असो, हा आपला सॉल्व केलेला आहे. मोठ्या प्रमाणात आपला त्याच्यात आम्हाला यश आलेला आहे. आता त्या काही अडचणी राहिल्या नाही. आता शेतकऱ्याच्या पांधन रस्त्याच्या अडचणी राहिल्या आहेत का पांधन रस्ते पूर्ण तयार झाले पाहिजेत. शेतकऱ्याच्या माता भगिनींना या सर्वांना आपला शेतावर जाण्याकरता पक्के रस्ते झाले पाहिजेत, आणि तो आमचा खूप मोठा विजन आहे. तुमसर मोहाडी आपला विधानसभेमध्ये 5000 किलोमीटरचे रस्ते आहेत, त्याच्यापैकी 500 किलोमीटरचे रस्त्याला आम्हाला मंजुरी मिळाली आहे. काही रस्ते आपल्या झाले आहेत, काही रस्त्याचे काम सुरू आहेत. त्यानंतर शेतकऱ्याचा मन हा शेतावर रमला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला 24 तास वीज भेटणे, 365 दिवस पाणी भेटणे हे आपलं महत्त्वाचं आहे. तर त्यावर सुद्धा आम्ही आपला काम करणार आहोत. आता तुम्ही सातत्याने काम करत आहेत, तुम्ही सांगत आहे, पण तुमचे जे कॉम्पिटिटर आहेत, आता विरोधी पक्ष वगैरे आहेत, ते असे बोलत आहेत की 5 वर्ष तुम्ही काहीच केलं नाही आणि आता निवडणूक जवळ आल्यावर तुम्ही आता कामं करायला सुरुवात केली आहे, लंगर करायला सुरुवात केली असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल त्यांना? त्यांचा तो आपला ठीक आहे, त्यांची मानसिकता असेल तो, परंतु जनता जनार्दनाला माहीत आहे का 5 वर्षात आम्ही काय काय केलं आहे, किती ताकदीने केले आहे. जनसामान्य माणसाबरोबर, शेतकरी बांधवाबरोबर, माता भगिनीबरोबर, आपला गोरगरिबांच्या अडचणी ह्या सर्व गोष्टी किती आपला ताकदीने सोडवलेल्या आहेत ना, का कसे आम्ही त्यांच्याबरोबर वागलेले आहोत, ह्या सर्व गोष्टींच्या नाही. आता ते का बोलतात का नाही, आता जनता जनार्दन त्यांना सांगेल, आम्हाला सांगेल. जे काही दादा तुम्ही विकास कामं केली आहेत त्या विकास कामाच्या ह्याच्यावर मतदार तुम्हाला मतदान करतील का? आम्ही विकास कामावरच मतदान मागणार आहोत. म्हणजे केंद्र सरकारने केलेले कामं, राज्य सरकारने केलेले कामं, महाविकास आघाडीमध्ये झालेले कामं, महायुतीमध्ये झालेले कामं, आम्ही केलेले कामं, आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी दिलेला बळ, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेबांनी दिलेला बळ, आणि महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी, आपला फडणवीस साहेबांनी यांनी जी आम्हाला ताकद दिली, जी आम्हाला कामं मंजूर किती करून दिले, जे आरोग्यावर आम्ही काम केलेले आहे, शिक्षणावर आम्ही काम केलेले आहे, शेतीवर काम केलेले आहे, हे जनता जनार्दनाच्या समोर आहेत. आता ते आम्ही त्यांना सांगणार आहोत, आणि त्यांना सर्वांना या गोष्टीची जाणीव आहे. आपण म्हटलं तर आपल्या गावामध्ये किंवा तुमच्या क्षेत्रामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये रोड, वीज आणि पाणी या मोठ्या समस्या असतात, सगळीचकडे मोठ्या समस्या. आता रोडबद्दल तुम्ही सांगितलं, पण बाकीच्या 2 समस्या त्यावर तुम्ही काय काम केलंय?
नाही, विजेची अडचण आता आपला खूप दूर होणार आहे, कारण की सौर ऊर्जेवर मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करत आहे. आता शेतकऱ्याच्या वीज बिलाचा जो प्रश्न आहे तो पूर्ण मिटलेला आहे. वीज बिल आता शेतकऱ्याला माफ झालेले आहेत. सौर ऊर्जेचे पंप मिळत आहेत. आपल्या इथे तुमसर मोहाडी विधानसभामध्ये जी सिंगल पिचिंग लाईन होती ते आपला 3 फेज आपला होत आहे. लोड शेडिंग आपला बंद झालेली आहे. त्या सगळ्या गोष्टी आता धीरे धीरे आपला कमी होत आहेत आणि शेतकरी प्रगतीच्या वाटेला आपला जात आहे. एकंदरीतच तुमचा सगळ्यात मोठा फोकस हा शेतकऱ्यांवर झाला आहे आणि आता रोड सुद्धा तुम्ही हे करत आहेत. तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? नाही, आम्ही प्रेक्षकांना आणि तुमसर मोहाडी विधानसभेतील तमाम आपला जनतेला, माता भगिनींना मी हे सांगत आहे का आमचा दृष्टिकोन, आमचा विजन आम्ही 3 गोष्टीवर केंद्रित केलेला आहे: आरोग्य, शिक्षण आणि शेती. आणि हे बरोबर झाले तर बाकीच्या गोष्टीही आपला ॲटोमॅटिक, सर्व गोष्टीचे विकासाचे दारं ॲटोमॅटिक खुलणार आहेत. आमच्या जो क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये शिक्षणामध्ये मागासलेलं आहे. त्याच्यामुळे आमचे मुलं स्पर्धेत आपला उतरत नाही, त्याच्यामुळे नोकऱ्या लागत नाही, त्यांचा आत्मविश्वास वाढत नाही, म्हणून उद्योग आपला ते करण्यात कोण मागं पुढं आपला हिचकी होतात. शेतीमध्ये आधुनिक शेतीचा ते आपला वापर करत नाही. ह्या सगळ्या करण्याकरता त्याच्या बेस बनवणे, म्हणजे हा त्याचा बेस जो आहे हा शिक्षण आहे. त्यासाठी आपला आम्ही काम करणार आहोत. काही काम केलेलं आहे, कामाला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आरोग्य जो आहे, आरोग्याचे खूप मोठा उणीव आहेत. आम्ही इथे 40 आरोग्य शिबिर, 41 आरोग्य शिबिर घेतलेले होते. त्याच्यापैकी आपला 32 आरोग्य शिबिर आमचे झालेले आहेत. काही आपल्या कार्यकर्त्यांनी, इकडे तिकडच्या लोकांनी आरोग्य शिबिर केलेले आहेत. मधातल्या काळात काही लोकांनी आपल्या तक्रारी केल्या आणि त्याच्यामुळे आम्हाला आरोग्य आणि आचारसंहिता बी लागलेली होती. त्याच्यामुळे आरोग्य शिबिर आम्ही बंद केलेले आहेत. परंतु त्या माध्यमातून आम्हाला हा कळला आहे का आपल्या क्षेत्रात कोणत्या आपल्या व्याध्या आहेत आणि सामान्य माणूस, गोरगरीब माणूस, ग्रामीण भागातील आपला व्यक्ती, माता भगिनी ह्या कोणत्या व्याध्याने ग्रासलेल्या आहेत ते आम्हाला लागलेलं आहे. प्रत्येक शिबिरामध्ये आम्ही कोणतीही आपला फॅसिलिटी आपला ग्रामीण भागातील आपला माता भगिनींना किंवा आपला ते नागरिकांना दिलेले नाही. ते आपला चालून त्या शिबिरामध्ये आलेले आहेत. प्रत्येक शिबिरात 3000 ते 4000 आपला लोक येत होते, त्याचा लाभ घेत होते. आणि त्यातून आम्हाला खूप आपला माहिती कळली का या भागात ह्या बिमाऱ्या जास्त आहेत, माता भगिनींना कोणत्या बिमाऱ्या जास्त आहेत, कोणत्या अडीअडचणी आहेत. म्हणून आम्हाला आपला आरोग्यावर सुद्धा आपला खूप मोठ्या प्रमाणात काम करायचं आहे. आताच आपला राज्य शासनाने एक विशेष बाब म्हणून आम्हाला तुमसर आपला विधानसभेमध्ये 3 दवाखान्याला मान्यता दिली आहे. आपला उपजिल्हा रुग्णालय जे 100 आपला बेडचे होते ते 200 बेडचे आपला होणार आहे. त्याच्यासाठी शासन 200 करोड रुपये खर्च करणार आहे आणि तो आधुनिक बनणार आहे. स्टाफसुद्धा वाढणार आहे. आज जो रेफर टू भंडारा, रेफर टू नागपूर ह्या गोष्टी घडणार नाही. इथे आपला रक्तपेढी नाही आहे, म्हणजे ब्लड बँक नाही आहे, ती सुद्धा तयार होणार आहे. बाकीचे जे आधुनिक मशिनरी आहेत त्यासुद्धा आपल्या येणार आहेत. त्यामुळे या ग्रामीण भागाला त्याचा खूप आपला मोठा लाभ भेटणार आहे. त्यानंतर मोहाडी येथील जो ग्रामीण रुग्णालय आहे त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे. त्याच्यावर सुद्धा शासन आपला 100 करोड रुपये खर्च करणार आहे आणि विशेष बाब म्हणून मिळालेला आहे. म्हणजे नियमात बसत नव्हते परंतु मिळालेला आहे आणि त्याचे काम होणार आहे. त्यानंतर वरठी इथे जो आपला प्राथमिक उपचार केंद्र होता त्या प्राथमिक उपचार केंद्राला आता ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे आणि तिथे सुद्धा 50 करोड रुपये शासन खर्च करणार आहे. तर ही एक सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आम्हाला काही आपला प्राथमिक उपचार केंद्र आहेत त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये आपला बदल करायचा आहे. जे ग्रामीण रुग्णालय आहेत त्याला उपजिल्हा रुग्णालयामध्ये बदल करायचा आहे आणि जे प्राथमिक उपचार केंद्र नवीन काही उघडायचे आहेत त्यानंतर जे उघडलेले आहेत त्यांना सुद्धा आधुनिक करायचे आहे. त्याचे उपकेंद्र जे आहेत त्यांना सुद्धा सुसज्ज करायचे, ज्याच्यामुळे ग्रामीण भागातील जे आपला नागरिक राहतात, शेतकरी राहतात, आपला माता भगिनी राहतात यांना आपला हे महागडे जे इलाज आहेत किंवा प्रायव्हेट दवाखान्यात करायचे जे इलाज आहेत हे न करता त्यांना शासनामार्फत ज्या योजना पुरवल्या जातात, केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो त्यांच्यामार्फत त्याचा लाभ मिळेल आणि त्याच्या जीवनात काहीतरी आपला थोडा बहुत त्याच्यात बदल येणार आहे. दादा, आता तुम्ही आरोग्यावर खूप मोठा बदल होणार असं तुम्ही बोलले. तुम्ही याच्यावर कामही करणार आहात आणि मान्यताही गव्हर्नमेंटकडनं, शासनाकडनं मिळाली आहे. पण ते होणार आहे, पण ते कधीपर्यंत होणार आहे? कारण जनता, आपण बऱ्याचदा आम्ही भेटलो, अनेक लोकांना भेटलो, त्यांचं असं म्हणणं पडतं की होणार आहे, शासन निधी पाठवणार आहे, पण ते कधीपर्यंत होईल हे आम्हाला कळत नाही. त्याच्यात GR निघालेला आहे. GR निघाला आहे म्हणजे काम होणारच, प्रश्नच येत नाही त्याच्यात.
म्हणजे हे काही आपला आश्वासन देण्याचे किंवा नारळ फोडायचे काम नाही आहेत. जे काम आपला मान्यता मिळाली आहे म्हणजे ते होणारच, आणि त्यासाठी आम्ही ज्याच्या मागे लागतो ते करून दाखवतो. आपला इथला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जो आहे 1987 आपला ओपन झालेला होता. महाराष्ट्रात असे अंदाजे 300 आपला वसतिगृह ओपन झालेले होते. त्यापैकी 299 वसतिगृहाच्या इमारती बनलेल्या आहेत स्वतःच्या, परंतु हे एकमेव आपला वसतिगृह राहिला होता का तुमसरच्या कधी आपला बनलेला नाही. त्याला सुद्धा आम्ही जमीन मिळवून दिली आणि शासनाची 15 करोड रुपये निधी मिळवून दिली. आता आणखीन त्याला 30-40 करोड रुपये मिळवून देऊ. त्यानंतर आपला येथे मुलींकरता आपला एका वसतिगृहाची मागणी केलेली आहे, तो मुलांच्या आहे. त्यानंतर तुमचं आपलं मोहाडी तालुक्यामध्ये मुलांकरता 100 मुलांकरता आणि 100 मुलीकरता त्यांच्यासाठी मागणी केली. आम्ही ज्याच्या मागे भेटतो, ज्याच्या फॉलो घेतो त्याच्या आपला एकदम पूर्णत्वास नेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. येथील आपला सिंचनाचे जे प्रश्न आहेत, आपला सोरणा जलाशयाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे, तो होणारच. त्यानंतर बेटेकार बोतलेचा प्रश्न मागणी लागला आहे, तो बी होणारच. त्यानंतर येथील 12 गावाच्या गणेशपूर आपला लिफ्ट इरिगेशन आहे आपला, ती सुद्धा होणार आहे. ते खूप दिवसावर पेंडिंग आहे, परंतु आता त्याला सोंड्या टोलल्यावरून पाणी मिळणार आणि ती लिफ्ट इरिगेशन पूर्ण होणार. म्हणजे या काही पोकळ गोष्टी नाही आहेत, ह्या बिलकुल टोटल भरकीव गोष्टी आहेत आणि हे काम होणार आहेत. त्यानंतर आम्हाला हॅमच्या 550 करोडचा रस्ता मिळालेला आहे, तो आपला 90 किलोमीटरचा रस्ता आहे, तो सिमेंटचा रस्ता बनणार आहे आपला. त्यानंतर आपला इथे अंदाजे 3000 करोड रुपये या विधानसभा क्षेत्रात आम्ही आपला 3000 करोड रुपयाचे काम केले आहे आणि मंजूर बी आपला काही काम आहेत. तर आपला हे सर्व कामं आपला म्हणजे जे मंजूर झालेले आहेत ते काम आम्ही सांगत आहोत आणि आमची काम करण्याची पद्धत आहे. आम्ही ज्याच्या मागे लागतो ते काम आम्ही आपला बिलकुल त्याच्या आपला सूक्ष्म नियोजन करून त्याला मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. एकंदरीतच आपण जर तुमसरची गोष्ट केली तर महाविकास आघाडी महायुती दोन्हीचे उमेदवार जे आहे जाहीर झालेले आहे. एक आपण म्हटलं तर अजित पवार गट आणि दुसरं म्हटलं तर शरद पवार गट. तर राष्ट्रवादीचे 2 गटाचे उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात. ते एक तगडी कॉम्पिटिशन इथे बघायला मिळतं. तर याचा काय तुम्ही हे सांगता मला? आता आपण बघितले असाल का मागील आपला 15 दिवसापासून इथे काय युद्ध सुरू आहे. आम्हाला त्या सर्व गोष्टी माहीत होत्या. 6 महिन्याच्या पूर्वी आपला माझी पण उमेदवारी जाहीर झालेली होती आणि जे माझे विरोधक आहेत किंवा आपला महाविकास आघाडी त्यांची बी उमेदवारी जाहीर झालेली होती. आता त्याच्यात आपला आमच्या उमेदवारीमध्ये सर्व आम्ही खेडीमेडीच्या वातावरणात आपला सर्वत्व आपला झालेला आहे निपटारा. त्याच्या कोणा प्रतिस्पर्धीत प्रत्येक पक्षात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार साहेब यांच्या गटामध्ये स्पर्धा होती, भारतीय जनता पक्षामध्ये स्पर्धा होती, तिकडे काँग्रेस पक्षामध्ये स्पर्धा होती, राष्ट्रवादी काँग्रेस आपला पक्ष शरदचंद्र पवार साहेब याच्यात स्पर्धा होती. परंतु तिथे आपला असा घडला का त्या कार्यकर्त्यांनी स्वप्नात बी विचार केला नव्हता का असा बी आमच्याबरोबर एवढा विश्वासघात होईल. पण त्यांचा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. आमचा निर्णय हा घेतला आहे, आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालू. आणि या आपला क्षेत्राला याच्यापूर्वी आता जनसन्मान या जी यात्रा झाली होती त्या यात्रेमध्ये आम्ही म्हटलं आहे का आम्हाला 5 वर्षाचा निधी बरोबर मिळाला तर आम्ही बारामतीपेक्षा याला पुढं नेऊन दाखवू आणि शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवू. त्याच्यात आत्मविश्वास त्यांच्या आपला निर्माण करू. बिलकुल बिलकुल दादा, धन्यवाद. तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला. नवराष्ट्राशी तुम्ही चर्चा केली. तुमच्या पुढील वाटचालीसाठी या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आज आपण तुमसर या मतदारसंघात आलेलो आणि इथले जे विद्यमान आमदार आहे जे आता निवडणूक सुद्धा लढणार आहे ते म्हणजे राजूभाऊ कारेमोरे. अतिशय गोड असं व्यक्तिमत्व आहे दादांचं. खूप सुंदर अशी त्यांनी तुमसरबाबत त्यांनी जे विकास कामं केले आहेत त्यावर ते बोलले आहेत. त्यानंतर आरोग्य झालं, शेती झालं, कारण हा जो क्षेत्र आहे हा धान्यांचा भंडार आपण एक म्हणू याच्यासाठी ओळखलं जातं आणि याच्यासाठी ते काम करणार आहेत, करत आहेत. आणि अशाच दादा तुमच्या या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अशाच निवडणुकीच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, तुमसर.